आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. विधान परिषदेच्या 10 जागांचा सस्पेन्स अखेर संपुष्टात. निवडणूक बिनविरोध होणार. 12 मेची औपचारिकता बाकी. अखेर नाराज काँग्रेसचा विधान परिषद निवडणूक न लढवण्याचा निर्णय. अटी शर्तींचा अंबादास दानवेंना पाठिंबा. आगामी राज्यसभेचा विधान परिषदेच्या प्रत्येकी एका जागेवर काँग्रेसचा दावा. शेतकऱ्यांसह दिव्यांगांसाठी लढणाऱ्या बच्चू कडूंच्या हाती अखेर शिवसेनेचा धनुष्यबाण. प्रहार संघटना मात्र कायम राहणार. कडूंची स्पष्टोक्ती. तर नीलम गोऱ्हेंनाही शिंदेंकडून उमेदवारी. राष्ट्रवादीकडनं अखेर झिशान सिद्दीकींना विधान परिषदेवर संधी. सुनेत्रा पवारांच्या हजेरीत सिद्दीकींचा अर्ज. तर नाराज अमोल मिटकरींची ट्विटद्वारे खंत व्यक्त. उद्धव ठाकरेंना कोणत्याही स्थितीत पवार विरुद्ध पवार लढाई होऊ देणार नाही. माझा व्हिजनमध्ये सुप्रिया सुळेंचा निर्धार. तर आधीपासूनच हीच इच्छा. सुनेत्रा पवारांचाही दुजोरा. राज्यभरात उद्यापासून डिजिटल जनगणनेला सुरुवात. भारताच्या जनगणनेच्या इतिहासात प्रथमच नागरिकांना स्वगणना करण्याचा पर्याय उपलब्ध. 33 प्रश्नांची द्यावी लागणार उत्तर. जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही सज्ज. कोलकात्यामध्ये निकालाआधीच ईव्हीएम उघडण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप. तृणमूलचं धरणं आंदोलन. तर ईव्हीएम सुरक्षित असल्याचा निवडणूक आयोगाचा निर्वाळा. नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीच्या दिवसभरातली एक चर्चेत राहिलेली बातमी. महाराष्ट्राच्या